बापा बापा बापा, हे कधी झालं? हो तीच तर सांगते ना म्या, आताच त्यांच्या घरातून जाऊन आले. लई वाईट बातमी आहे. रेवतीताई नोकरी सोडाया निघाली आहेत. आधी कुठे भाऊंना काम नव्हतं, ते तर घरातच होते. आता रेवतीनेही नोकरी सोडली तर मग कसं होईल? हो तेच तर म्हणतीये ना आई. हो बघा की आता चांगली देवी आई पाशी जाऊन आले, नवस केला, तो नवस फेडला, सगळ्यांना सुखी ठेव म्हणून सांगितलं, हा एवढा प्रसाद घेऊन आले आणि ही वंगाळ बातमी मिळाली बघा. आई तुम्हाला सांगते, ही शेण्या घरात आल्यापासून ना वाटळ वाटळ होत आहे नुसतं. बाई का चाललंय काही कळत नाही बाई. कोण आलंय बघा? बघ सनी, हाय बघ, ये ग इकडे. तू इकडे आले. सोड, चक्कर येईन ना मला. काय करते काय? चल मी तुला सरबत करून देते, चल. ये बघ 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 बघ, काय बघ बघ, माझं नाव बकुळा हाय, लक्षात ठेव. आणि मला तुझं सरबत बिरबत काय न ग, माझं मी करून घेईन. माझी बंगुळा कच्ची गोड गती. हात नका लावू मला. बघितलं ऑरेंजचा जो गॉडनी माझी प्रेयर ऐकली. फायनली बक्सला परत पाठवलं. आता बघ सगळी कामं करणार. ऐक ना, आता आज आलीस तर थोडी कामं करून जा ना. थोडी नको, सगळीच करून जा. ओके, लव यू. देव बरं हिचं ऐकते का? आई तुम्ही हिला हाकलवून का नाही लावत? कुठं? हो तिच्या आईच्या घरी. का आलं ना, सोन्यासारखी माईसून राधिका त्याकडे दुर्लक्ष करून गुरु हिच्याकडे पाहते. का दिसत हिच्यामध्ये त्याला का माहिती? मम्मा तुला एक गुड न्यूज देऊ का? ओ रिअली? माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय? तू आधी सांग बघू. ओके, मम्मा बघ परत आली. कोण कोण परत आली? अरे बघ आमची मेड. शनू बेबी, अगं किती फालतू गोष्टीत आनंद सेलिब्रेट करायला लागलीस तू. मम्मा तुला काय होतंय ग बोलायला? सगळी कामं इकडे मला करावी लागत होती. ओके, आता ती आली ना, तर आता मला फुल आराम असेल यार. ओके ओके, पण आता रिलॅक्स राहायचं नाही. आता तर इंटरव्ह्यू साठी तयारी करायची आहे. व्हॉट? मम्मा पण तू गुड न्यूज देणार होतीस ना, तुला काय लॉटरी लागली का? शनू बेबी थिंक बिग. माझी गुड न्यूज म्हणजे राधिका इंटरव्ह्यू साठी तयार झालीये. रिअली? येस. आता खडाजंगी सामना होणार. राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार. व्हॉट इज खडजंगी? बेबी, खडाजंगी मीन्स सॉलिड, एकदम टफ. हा यार मम्मा, पण मला ना थोडीशी भीती वाटते ग. आता कसली भीती? यार बघ ना तू, आता गुड फॉर नथिंग समोर मी काय बोलणार? त्या इंटरव्ह्यू मध्ये एक तर गुड फॉर नथिंग एवढी मोठी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि मी कोण, गॅरीची सेकंड वाईफ. मला नाही वाटत की मी त्या इंटरव्ह्यू मध्ये काही फार बोलेन. डोंट वरी शनू बेबी, तू मला भेट, मी तुला सगळं सांगते, सगळं शिकवते ते काय बोलायचं. ओके ओके, बाय मम्मा. शनाया, तू काय बोलत होतीस तू? मी मम्माशी बोलत होते. ते कळलं मला, पण काय बोलत होतीस तू? त्या राधिका सोबत त्या स्वयंसिद्ध प्रोग्राम मध्ये जाणार आहेस? अच्छा, म्हणजे तू सगळा फोन कॉल ऐकलास का? म्हणजे तुला सगळं कळलंय. पण नक्की काय मला सांगणार आहेस का तू? तू का चाललीस ते इंटरव्ह्यूला राधिका सोबत? गॅरी, आम्ही जाणार आहोत, इट्स फायनल. आणि तू तर राहूच दे रे, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. का पळत होतास माझ्यापासून लपून? मी किती फॉलो केलं तुला माहितीये? मी कुठे पळत होतो? मला खरं सांगा, तू पब्लिक टॉयलेट मध्ये चेंज पण केलंस आणि नंतर असा फेस लपवत लपवत पळून चालला होतास त्या कॅब पाशी. अच्छा, तू कॅब पाशी पाहिलंस का मला? अगं मी हो गेलोच होतो तिथे कॅबच्या इथे. काय झालंय, आमच्या सगळ्या कॅब ड्रायव्हर्सने हे केलं ना, स्ट्राईक केलं, म्हणून मी आपलं बोलणी करायला गेलो होतो. तर ते ऍप पण चालत नाहीये ना आता, तर मग मला जावं लागलं. आणि कपड्यांचं काय काय, टॉयलेट मध्ये चेंज केले असतील मी कपडे. खोटं बोलू नकोस हा, देयर इज समथिंग फिशी. नाही, एक सेकंड थांब. तू माझं सगळं सोडून दे. तू हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू. पण तू काय खोटं बोलतेस? मी काय खोटं बोलले यार? शनाया, मला नीट सांग, तुझं आणि तुझ्या मम्माचं काय चाललंय? त्या स्वयंसिद्धामध्ये तू राधिका बरोबर का चाललीस इंटरव्ह्यूला? हे बघ गॅरी, ते आता फायनल झालंय. मला गुड फॉर नथिंगच्या ऑपोजिट इंटरव्ह्यूला जायचंय. तुला किती वेळा समजावलंय मी, कशाला याच्यामध्ये पडताय तुम्ही? आणि त्या रेवतीशी पंगे नका घेऊ, कळलं ना? आणि एक
तू एक येडपट आणि तुझी मम्मा 10 ए मम्माला काही बोलायचं नाही गॅरी, मी ऐकून घेणार नाही. आय एम टेलिंग यू. अरे मग तिला सांग ना, तिला सांग नको याच्यामध्ये पडू म्हणून. हे बघ आपलं ठरलंय ना, 2 महिने पेशन्स ठेवायचा आहे. 2 महिने जरा शांत राहा ना, मी सगळं निस्तरणार आहे. पण नाही, तू ऐकतच नाहीस काही का नाही. बघ मी तुला शेवटचं सांगतोय, या पुढे जर तू ऐकलं नाहीस ना तर मी तुला कुठल्याही अडचणीतून बाहेर काढणार नाही. ओके, अँड दॅट्स फाईन. गॅरी यार आता हा असं काय करतोय? मम्माला काय सांगू मी? तर रेवती बस इथे आणि चहा घे थोडा, बरं वाटेल. काकू मला नकोय काही. थोडासाच आहे, घे बरं. रेवती अगं चहा घे थोडा, म्हणजे बरं वाटेल. आल्यापासून काही खाल्लेलंच नाहीस तू. कसं आहे काका, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट नाही. मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो. काय म्हणायचं तुला? अगं चिडतेस काय, त्याचं ऐकून तर घे. तेच तर ना, समोरच्याला काही बोलूनच जायचं नाही, त्याच्या आधीच रिॲक्ट व्हायचं. तुला काय वाटतं मी अविचाराने जॉब सोडला? हो, आता तू ठरवणार योग्य काय अयोग्य काय. रेवती अगं शांत हो जरा. नाही बोलू दे ना तिला. कसं आहे काका, जॉब मीही सोडला होता, पण हे असा तडकाफडकी नाही सोडला. एक मिनिट, तू जेव्हा जॉब सोडलास तेव्हा मी काहीही बोलले नाही. कुठलाही प्रश्न न विचारता मी पुढे गेले आणि मला वाटतं आता तूही तसंच करावंस. मला कळतंय योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. हो, सगळी अक्कल परमेश्वराने हिलाच दिली ना. सुबोध जरा थांब, तू काय चाललंय तुमचं? अहो मग तिला सांगा ना. सांगा ना मला काय चुकतंय माझं. हो तेच, सगळं मीच चुकतो, ही कधीच चुकत नाही. तेच परत परत सुरू. ए अरे शांत व्हा ना जरा, गप्प बस पाहू तू. तुमच्या या भांडणांमुळे ना नेहा घाबरते. अहो मग हिला सांगा ना काकू. अच्छा, म्हणजे तू चुकतच नाहीस ना? नाही मी चुकतो, पण मी माझी चूक मान्य करतो. तरीही मला वाटत नाही की मी जॉब सोडून काही चुकली. बस बात पुढे आता. मी जे केलं तेच बरोबर. एक मिनिट. एक मिनिट रेवती, मला तुझ्याशी बोलायचंय. खरं तर निर्णय द्यायचा. मी तो स्वयंसिद्धाचा कार्यक्रम करायचा ठरवलंय. काय? हो का? कारण मला यात वावगं असं काहीच नाही वाटत. आणि म्हणूनच मी तुझ्या बॉसला भेटलीये, त्यांना सांगितलंय की मी हा कार्यक्रम करणार आहे. वा, छान. म्हणजे मी एकटीच मूर्ख आहे जी या इंटरव्ह्यू साठी विरोध करत होते. तू होकार कळवलंस, तेही माझ्या ऑफिस मध्ये जाऊन माझ्या सरांना भेटून. हो रे, कशासाठी करायचंय हे? कारण माझ्या मैत्रिणीची नोकरी तिला परत मिळावी म्हणून, जी तिनं माझ्यासाठी सोडली. त्यासाठी हा कॉम्प्रोमाइज करायची काही गरज नाही. मुळात नोकरी सोडणं हा माझा निर्णय होता. मी कुणासाठी काहीही करत नाही. हो, नाही, तुला असं वाटतं की यामुळे माझं दुःख चव्हाट्यावर येईल म्हणून तू हा कार्यक्रम करत नाहीयेस आणि नोकरी सोडलीस. तरीही तू हो म्हणालीस या कार्यक्रमासाठी? कारण माझी बाजू खरी आहे. हे जे काही माझ्या आयुष्यात घडलंय ना, हे सगळं यांच्या चुकीमुळे झालंय. हे नैतिकतेला धरून नाही वागले. आणि जर आपली बाजू सत्याची आहे तर मग आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हाच आदर्शवाद प्रत्येक ठिकाणी नाही चालणार राधिका. मुळात तू चुकली नाहीयेस हा तुझा गैरसमज आहे. म्हणजे काय बोलतेस तू? मी पूर्ण विचार करूनच बोलते. मी चुकले नाहीये.
माझी बाजू सत्याची आहे असं तुला वाटतंय, पण राधिका यावेळी तूही चुकलेली आहेस. अगं सवत आणून ठेवली आहेस घरात आणि ह्याचं भांडवल करणार आहेत ते. मला असं वाटतंय हीच वेळ आहे, हीच संधी आहे आपल्याला सिद्ध करण्याची. आणि मला असं वाटतं की मी या संधीचा फायदा करून घ्यावा. ठीक आहे, तुला हवं ते कर, मला हे पटत नाही. आणि हे करून काय मिळणार आहे तुला? सिंपथी? हे बघ रेवती, नाही असं नाहीये. तुला कळत नाहीये मला काय सांगायचंय. तुला कळत नाही राधिका, ह्या सगळ्याचा परिणाम तुझ्या घरावर होणार आहे, तुझ्या अथर्ववर होणार आहे. जेव्हा रस्त्यात चालताना 4 लोक तुझ्याकडे बोट करून हसतील ना, तेव्हा सहन होणार नाही तुला. ऐक माझं, नको करूस हा शो. नाही रेवती, असं काही होणार नाही. हे बघ, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकलंय. आता हा इंटरव्ह्यू मी करणार आहे आणि तोही तुझ्या सोबत. नाही असं नको करू रेवती. हे बघ, तुला शपथ आहे आपल्या मैत्रीची. मला माहितीये तुला अजूनही माझ्याबद्दल वाटतं, पण हीच वेळ आहे ना जगाला दाखवून देण्याची, जगाला सांगण्याची हे कसे आहेत, यांचा खरा चेहरा कसा आहे याची. ती शन्या, तिची आई यांची वृत्ती कशी आहे हे जगाला दाखवून देऊया ना आपण. हे बघ, आता काही झालं ना तरी हा इंटरव्ह्यू मी करणार आहे आणि तुझी नोकरीही अशीच जाऊ देणार नाही. बास, ठरलंय. शानू बेबी. मम्मा, गॅरीने आपला सगळा फोन ऐकला ग. वाव, गुड. बरं झालं त्यांनी ऐकलं ते. अगं, उद्या तुला टीव्हीवर इंटरव्ह्यू देताना त्यांनी बघितलंच असतं ना. बरं झालं त्याला आत्ताच कळलं. अरे यार, बट मम्मा तो मला म्हणतोय की तू हा शो नाही करायचास. व्हॉट? मम्मा, त्यांनी मला चिडून पण सांगितलं आणि मला असं वाटतंय की मला त्याचं ऐकावं लागेल ना. काही गरज नाही गॅरीचं ऐकायची. तो कोण सांगणार तुला कुठे जायचं आणि कुठे नाही? अरे पण मम्मा, त्यांनी मला शोला सोडलंच नाही तर. तुझी मम्मा आहे ना, ती तुला त्या प्रोग्रामला बरोबर घेऊन जाईल. डोंट वरी, ओके? नको ना मम्मा असं करायला. अगं, ही विल बी हर्ट. बर, तो हर्ट होईल ना बेबी, पण त्याला मनव. तेच तर ना, इम्पॉसिबल आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल बेबी. यू डोंट वरी. गॅरीला काय करायचं ना ते मी बघते. तू फक्त फोकस कर, इंटरव्ह्यूचा विचार कर, ओके? व्हॉट? म्हणजे त्या इंटरव्ह्यू मध्ये तुला काय प्रश्न विचारतील, त्याची तुला काय आन्सर्स द्यावी लागतील, त्या राधिकाचा इनडिरेक्टली कसा इन्सल्ट करता येईल, या सगळ्याचा विचार करावा लागेल ना बेबी. हो यार मम्मा, किती स्मार्ट आहेस ग. मम्मा इज स्मार्ट अँड स्मार्टर दॅन शानू बेबी. आणि ती नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करते.
हा ना मम्मा, आणि दॅट्स व्हाय आय लव्ह यू. लव्ह यू मोर बेबी. हा, आता लक्ष ठेव राधिकाच्या सगळ्या पर्सनल गोष्टींवर. तिचे मायनस पॉइंट्स लक्षात ठेव, म्हणजे तुला इंटरव्ह्यूला फायदाच होईल, कळलं? ओके मम्मा. ओके. आणि राधिकाबद्दल जितकी माहिती मिळेल ना तितकी मला कळवत जा. ओके? येस येस, कन्फर्म. ओके बेबी. कसं होणार बाई? आई काय झालं? काही नाही, तू आत्ताच आली ना. काही नाही. काय झालं काय तुम्हाला? ते तब्येत बरी नाही का? नाही नाही ग, तब्येत बरी आहे माई. राधिका, तुला कळलं का रेवतीनं नोकरी सोडली ना? हो मला माहिती आहे. महाजनी काकांचा फोन आला होता. अहो आता तिच्याकडेच जाऊन आले. बाई मग का म्हणली बरं रेवती? काऊन बरं तिने तडकाफडकी नोकरी सोडली व? पहा बरं, गुप्ते भाऊंचं पण कामाचं अजून काही ठीक नाही. आता रेवतीनेही नोकरी सोडली. आता कसं निभेल बरं त्यांचं, सांग बरं. आई तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. काय आता चिडली आहे ना ती, रागावली आहे. थोडा वेळ विचार करेल, राग शांत होईल, मग परत जायला लागेल. पाहता का नाही, ते मोठे साहेब तिला देतील का काम करू? आई होईल सगळं नीट. पण तुम्हाला कोणी सांगितलं? बघ कुळा. हो ना, ती आली आणि मला तिने सांगितलं की रेवती ताईंनी नोकरी सोडून दिली म्हणे. तिने ठामपणे सांगून दिलं म्हणे, मी नाही करणार राधिकाचा आणि त्या शनियाचा कार्यक्रम. पण देऊन दिलं राजीनामा. एक प्रकार तिने बरं केलं. ती म्हणली की कार्यक्रम नाही करणार. बरोबर आहे का नाही? कशाला बरं आपल्या घरची सगळे बाहेर यायला पाहिजे नाटकं, हो की नाही? आता पहा बरं, हा कार्यक्रम झाला असता की आणखी जगाला कळलं असतं का नाही आपल्या घरामध्ये का होतं आणि का नाही. ते गुरु कसा वागते, ती शन्या कशी इथं येऊन राहते, लोकांना का सगळ्याला आणखी विषय मिळाला असता. जाऊ दे, आपल्याला काही नाही पडलं, तू नको करूस ते. त्यात ती शन्या ती अक्कल आहे का यापुढे सगळं होत आहे? आई हे पा, यापेक्षा कठीण प्रसंगात ना आपण गेलोय, अनेक गोष्टींचा सामना केलाय. आणि उलट मला असं वाटतंय की ही एक चांगली संधी आहे माझं मन मोकळं करायची, स्वतःची बाजू मांडायची. म्हणजे का? म्हणजे आई हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. खाऊन बरं उगीच? आई उगाच नाही. आता आपल्याला माहितीये ना शन्याची बाजू तर खोटी आहे, तरी सुद्धा ही निर्लज्ज हा इंटरव्ह्यू करायला तयार झाली ना. आणि मला माहिती आहे शन्या आणि तिची आई माझ्यावरती नाही नाही ते आरोप करणार. पण अशा वेळेला आपण जर गप्प बसलो तर लोक चर्चा करणारच, त्यांना आयती संधी मिळणार. त्यापेक्षा मी बोले, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची ठामपणे उत्तरं दे. आपली बाजू खरी आहे ना, मग घाबरायचं कशाला? राधिका पाय बरं, उगीच आपल्या घरातली सगळी इज्जत चव्हाट्यावर येईल ना. हो आई, असा विचार करणं चुकीचं आहे. कुठलाही सामाजिक बदल घडवून आणायचा असेल ना तर त्याची सुरुवात घरातूनच केली पाहिजे. या निमित्ताने मी कुठल्या परिस्थितीतून जातीये, कसा सामना करते हे अनेक स्त्रिया पाहतील. एखाद्या बाईला शन्यासारखी सवत असेल ना तर ती तिला ठामपणे सामोरी जाईल, लढेल. आणि आई, यातच मला समाधान आहे. तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. गुड मॉर्निंग शनया. आजपासून तुला एक सिक्रेट मिशन आहे. येस, मिस राधिका. मम्माने मला जे काम सांगितलंय ते मला आता करायलाच हवं. आज मला गुड फॉर नथिंग बद्दल सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. बट हाऊ? मला कोण सांगेल? ऑरेंज सासू का गॅरी? मॉन्स्टर पण हेल्प करू शकेल. नाही नको, मॉन्स्टर नको. बेटर वे मी गुड फॉर नथिंगलाच विचारते. हा,
बेस्ट आहे. Very busy in a secret mission.